सक्तवसुली संचालनालयानं मंगळवारी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी विरोधात फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट अंतर्गत सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात मुंबई आणि मध्य प्रदेशातील इंदूरजवळील महू येथील 6 ठिकाणांवर छापेमारी केली आहे। या कारवाईत पाथ इंडिया ग्रुपच्या मुख्यालयासह त्या कंपनीच्या संचालकांच्या निवासस्थानांचाही समावेश आहे। ही छापेमारी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवर या अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपच्या कंपन्यांशी संबंधित असून परदेशात बेकायदेशीर पैसे पाठवण्याच्या आरोपांवर आधारित आहे। रिलायन्स समूह आणि पाथ इंडिया ग्रुपमध्ये विविध बांधकाम प्रकल्पांशी संबंधित करार झाले होते। तपास यंत्रणांना संशय आहे की रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं परदेशात बेकायदेशीरपणे पैसे पाठवले, तसेच रिलायन्स समूहाच्या कंपन्यांवर 17,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाच्या डायव्हर्शन आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांवरही प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत ईडी तपास करताय। ईडीनं या तपासात 39 बँकांना प्रश्न विचारले असून त्यांना संशयास्पद कर्ज आणि डिफॉल्ट्सबद्दल दुर्लक्ष केल्याबद्दल का जबाबदार धरलं जाऊ नये अशी विचारणा केली आहे।